चप्पल स्टँडवर भाई चप्पल ठेवूया आणि हेल्मेट घेऊन आतमध्ये जाऊया. अरे मस्त नाही, आज सकाळपासून राहिली जाम बोलतात सगळ्या गोष्टींच्या. चप्पल स्टँडवर चप्पल ठेवूया आणि हेल्मेट घेऊन आतमध्ये जाऊया. चिक्की आहे राजगिऱ्याची प्रसलाला. नाही बघा 7:45 झाले आणि सुंदर असे मॉर्निंग हे बघाय ना, कसला सूर्य आला मस्त एकदम पूर्ण ऑरेंज शेड तयार झालंय. आपली पल्सर ती काढूया 220 आणि निघूया. तर गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. आजच्या दिवसाची सुरुवात झाली घरूनच. निघतोय पटकन सकाळ सकाळ लवकर. कसं काय आधी यंदा बराच दिवस काढलेला मोठं ब्लॉग पण झालाय ना, जाऊया बोललो. तर आता प्लॅन काय आजचा, ते आपलं पंचायत टेम्पल ते नडाळचं ते 5 मंदिर आहेत ना, ते बोललो कधीपासून चाललेलं प्लॅनमध्ये. लास्ट टाइम गेलतो आपण माथेरानमध्ये, तेव्हा पण ते राहून गेलं जायचं. तर बोललो तर आहे टाईम, तर बोललो जाऊया बघू आणि माझ्याबरोबर तुम्हाला पण दाखवतो. आणि बरेच दिवस मोठं ब्लॉग पण झालं, तर ती फ्रेम मोठं ब्लॉग सध्या मिसच झाले. सध्या असे सगळे ब्लॉग चालू आहे. तर बोललो जाऊया, राईड पण होईल, सकाळ सकाळ लवकर जाऊ, सगळं बघू, माझ्यावर तुम्हाला पण दाखवणार आणि लगेच येऊ रिटर्न. बाकी काहीच प्लॅन ना, हा सगळा प्लॅन आहे. चलो निघतोय डायरेक्ट. तुम्हाला मोठं ब्लॉगमध्ये भेटतो बऱ्याच दिवसांनी फ्रेम. बाकी तेव्हा शेड्यूल सांगतो पुढचं कसं काय. गुड मॉर्निंग. अजून एक नवीन दिवस, अजून एक नवीन व्हिडिओ. तर आजच्या दिवसाची सुरुवात झाली फुल एनर्जीमध्ये. आणि किती दिवस मी पण ही फ्रेम मिस करत होतो, आणि जे मोटो ब्लॉगरसाठी खास जे सबस्क्रायबर आहेत आपले, ते पण फ्रेम मिस करत असतील. कारण सध्या कसं नॉर्मलच ब्लॉगिंग चालू होतं, आपलं कायच नाही. त्याच्यामुळे आज बोललो, आज सॅटर्डेला बोललो जाऊया. सॅटर्डे उद्या संडे आहे, संडेला पण यांना बोलतो बघूया. रात्रीचं झाला आपल्याला, संडेला पण छोटीशी राईड करून, सकाळी आपला क्लास पण असतो ते पण बघायला लागतं. असं होतं, पण बघूया कसं काय होतं. पण मजा येते भाई सकाळ सकाळी निघालो की, ती एनर्जीच वेगळी असते. कारण खूप दिवस झालं ते मिस करत होतो यार, खूप मिस करत होतो. फायनल तो मुहूर्त लागला. चाललो जवळच, जास्त नाही, फक्त किती माहिती आहे 65 किलोमीटर आपलं अंतर असणार आहे, त्याच्यावरती नाही आहे. 65 जाणार, 65 येणार, तिथेच जायचं आहे, तिथे बघू, इथून रिटर्न येऊ. बाकी काहीच नाही प्लॅनमध्ये. लास्ट टाइम कर्जतला गेलो होतो, तुम्हाला तेच बोललो. कर्जतला नाही, सॉरी माथेरानला गेलो होतो. येताना बोललो जाऊ, जवळच होतं, पण ते नाही राहिला, मुहूर्त लागला. असो ठीक आहे, चलो. तर त्यानिमित्ताने आपले राईड पण होईल. मस्त थंडी आहे, सकाळ सकाळचा मुहूर्त आहे, मस्त थोडं फॉग आहे. सनराईज हा बरोबर मला सनसेट बोलतो का, सनराईज पण मस्त झाला आहे इकडे. हा बघा मस्त ऑरेंज शेडवरती, तो पण गुड मॉर्निंग करतोय. चलो एनर्जीमध्ये. ओके चलो चलो चलो. ओ हो, हे बघा क्लाउड दिसतात बघा, आहे ना, म्हणजे फॉगवाला एकदम भरपूर नाही आहे, पण हे बघा सनराईज मस्त येल्लो येल्लो या किरण आले सूर्याचे. आणि हे बघा ढग दिसत इथं आहे ना, काय भारी वाटतं एकदम समोर. मगाशी असे होतो तर काय आला बोला कंकेश्वर पाटीवरून जाऊ, पण तिथं रोडचं काम चालू आहे, धूळ खात नको, इथून मधून शॉर्टकटनी बाहेर पडूया. ही पण मजा पटकन. हा रोड ओके आहे, तिकडं चांगलंच काम चालू आहे, झाल्यावर दिसेलच तुम्हाला, म्हणून बोललो इथून जाऊ. आता शेवटची आपली यात्रा झाली, दत्ताची यात्रा. दत्ताची यात्रेत पण आपण एवढे दिवस कधी, म्हणजे एवढ्या वर्षात कधी ब्लॉग बनवलं नाही. यंदा बनवू आपण ब्लॉग, तो पण बघूया कसं काय होतं, पण बनवू. बाकीचे अलिबागच्या ब्लॉगला, म्हणजे यात्रेच्या ब्लॉगला चांगला सपोर्ट आहे, मस्त एकदम भारी वाटलं. असेच तुम्ही ते पण बघताय ना, तर हे पण व्हिडिओ बघा, कारण खरी गंमत ते ह्याच्यात आहे. कळलं तुम्हाला? नवीन नवीन दिवस, नवीन नवीन गोष्टी, सगळंच नवीन नवीन यार. मस्त छोटीशी गादी आहे. तर हे बाहेरचं तेलकड वगैरे मी जास्त काही खात नाही, पण बघूया थोडंसं चलताय. इतुसा चलताय भाई, इतुसा चलताय. काय वाटतं तुम्हाला? बघायलात बैलांना पण मस्त आणलंय. बैलांचा पण मॉर्निंग वॉक आहे सकाळी सकाळी. सगळे ना बैलगाड्यांचे आहे ना, काय बोलतात त्याला, शॉक नेक्स्ट लेवल आहे, नेक्स्ट लेवल आहे. मगाशी पाठी 1-2 गाड्या गेल्या, आता इथं परत दिसलं लाईनमध्ये, म्हणून बोलू तुम्हाला दाखवूया बोलू.
खड्डे एवढे पडले आहेत ना की इथून वडखळपर्यंत निघपर्यंत आहे ना नको होतं अक्षरशः, नाहीतर पटापट अंतर एकदम कव्हर होतं. चलो गाडी येतोय का, जाऊया. धन्यवाद, आपला प्रवास सुखाचा हो. चलो सुखाने जाऊ सुखाने येऊ. आणि कसं होतं माहिती आहे का, सोलो राईड असली ना, सोलो राईडची मजा वेगळी आहे. आत्तापर्यंत आता आम्ही गेलो तरी आम्ही सोलोच होतो दोघं पण तरी दोघं होतो. सोलो म्हणजे प्रॉपर एकटा असाल ना आपण तर ती पण फील वेगळी. आता काय करायचं माहिती आहे, लांबचं आहे प्लॅन, टार्गेटमध्ये आहे ना प्लॅन बनलेला आहे ऑलरेडी. आणि जो माणूस दुसरा कोण येणार आहे ना तो सरप्रायझिंगवाला माणूस आहे माझ्यासोबत. तो येईल नाही येईल ते मला माहीत नाही, पण कसं आहे तुम्हाला बोललं आपण जाऊ म्हणून. इथं प्लॅन पूर्ण रेडी आहे, कुठं जायचं आहे, काय करायचं आहे, किती दिवस जाणार आहोत. पण खूप साऱ्या गोष्टी बॅकअपचा कॅमेरा चालू असतात, त्याच्यामुळं ते सगळं जुळून आणणं म्हणजे थोडं मुश्किल होतं. बट हे असे छोटे छोटे आता हे कसं डेली समजा गेलो आलो काहीतरी वेगळं युनिक आहे, ती पण गोष्ट येते. ती आज ती युनिक गोष्ट पण तुम्हाला दाखवेन मी काय आहे, आणि ते पण आपण गोष्ट करणार होतो चॅनलवरती फॉलो. बट ही अशी वन डे राईड आहे ना, आपण करू शकतो. किंवा एक दिवस स्टेला गेलो सोलो आणि आलो दुसऱ्या दिवशी, मस्त. हे उलट मस्त. आणि सोलो असल्यावर फायदा काय होतं, कोणासाठी आहे ना थांबायला लागत नाही. कोण पाठीमागून येतोय, गाडी आपली पुढं गेलो थांबवा, चलो एकटं चाललोय, फक्त सेफ जायचं सेफ यायचं, ओव्हर स्पीडिंग नाही. कारण सोलोला कसं सगळ्या गोष्टी बघून चालायला लागतात, बाकी काय विषय नाही. अशी सकाळ सकाळी जाम मजा येते यार, फुल एनर्जीमध्ये. माझी फिलिंग तुम्ही समजू शकता जे रायडर्स आहेत ते. बाकीचे पण वॉच करा, वॉच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाकीचे पण बघतात ना, तुम्ही वॉच करत नाही म्हणजे बघताय म्हणजे कसं होतं, थोडंसं बघताय सोडून नाही, पूर्ण बघा. जशा बाकीच्या व्हिडिओ आपल्या यात्रेच्या बघताय ना, जे आपल्याकडे होते तसे आपण बघा. ह्यांना पण सपोर्ट द्या. चॅनल नवीन असेल कोण ना सबस्क्राईब करा. शेजारीपर्यंत आलो आता, बघितलं इथे बघा पूर्ण धुकं दिसतंय. आणि ते कसं आहे, फॉगी आहे वातावरण थोडं, आणि त्याच्यामध्ये सूर्याची आपली किरण आहेत पूर्ण मिक्स झालेली, त्याच्यामुळं दिसते बघा पूर्ण ढग सगळीकडे आहे ना. हे बेस्ट आहे. आणि थोडा गारवा आहे जॅकेटमुळे, ठीक आहे एवढं नाही जाणवत. अजून थोडं लवकर निघालो असतो ना फुल जाणवलं असतं गारवा. पण असो मजा येते गाडी चालवायला. बऱ्याच दिवसांनी मजा येते भाई. हे इकडं सगळं ट्रक क्रॉसिंग आलं आहे सध्या. आता आलो इथून एकदा बाहेर पडलो ना का जरा बरं वाटतं रे बाबा. अक्षरशः इथे पोल्युशन आहे, यांच्याकडे दुकान आहे, यांच्याकडे पोल्युशनचंच दुकान आहे कंटिन्यू. बेकार ते हेल्मेटच्या आतून एवढा वास येतो आहे. ते यांना रोज राहणाऱ्यांना इथं काम करणाऱ्यांची वाटत लागत असेल. लोक नुसता पैसा बघतात, पण पैशाच्या मागं माणसाचे लागतात पूर्ण. असं आहे, काय मतलबाचं नाही असल्या गोष्टी. गडबड आहे भाई, गडबड आहे. आणि ही धूळ त्याच्यात एक्स्ट्रा वेगळीच आहे. ह्याने का अडकून ठेवलं आहे सगळ्यांना. बघू दे जरा, खिसकू दे साईडला. तिकडून पण लाईन लागली. आणि जानू आपला स्लो चालला एकदम. हा बघ, हा जानू पिसळला आहे. हा वाजू दे बा, जाऊ दे मला तू थांब, जाऊ दे मला. नाही अडकून ठेवलं आम्हाला असं बोलते. चलो भाई चलो, निघूया पटापट. चलो, भरपूर अशा संघर्षानंतर पुन्हा एकदा परत रोडवरती. आता काय वाटणार ना जायला, आता पटापट जाऊ. आयला ते नंतर व्हायचा घेतं रे बाबा इथपर्यंत येईपर्यंत. किती वाजले, 8:45 वाजले. जवळपास 1 तास तर असाच जातो इथून इथं निघापर्यंत या खड्ड्यातून. चला आता पटापट जाऊ. अमृत बेकरी 4 किलोमीटर शुद्ध शाकाहारी. अमृत बेकरीत जायचं. काय खाणार, घी खारी, घी टोस्ट, घी बिस्किट की क्रीम रोल, काय खाणार बोला तुम्ही, काय खाणार. इकडं का जाम लागला, ही लाईन पूर्ण काय ॲक्सिडेंट झाला की कधी, अरे माझं लक्षात नाही. हा इकडे एक जण होता स्कूटीवाला, तर थांबला पटकन, ब्रेक मारला आणि त्याच्याकडे लक्ष गेला माझा. ही पूर्ण लाईन जाम झाली. काय म्हणतात तिकडं समोर इंटरेस्ट तिथंच काहीतरी झालं आहे, वाशी नाखायची इथं मला वाटते, पण लक्ष नाही गेलं माझं बहुतेक. हे बघ, ही आता बसवाल्याने टाकलं आहे यार. काय लोकांना डोका हा प्रकारच नाही हो. क्रॉस टाकून ठेवले बस, सगळ्यांना अडकवले. हे बघ परत त्याच्या मागं दुसरी. यार हे जाणारे आम्ही का मूर्ख आहोत काय यांच्या डोक्यावर चढू. ते कसे अर्धवट रे असतात. जरा थांबा तर तिकडं ट्रॅफिक दिसतं तिकडं पलीकडंच. ह्याला सगळे गडबडीचं काम आहे. आता हे बघ, हे यांना असा वाळसा मारून, गोल फेरी मारून येडे नुसते सगळे. हे बाबा देवा. चला चला दादा, चल मार्टन, इर्टिगा गाडी जाऊ दे. 1 सव्वा तास गेला येईपर्यंत. कारण ते सगळे हे अरे आरामात होतं एकदम. कमी घाईघाईत पण ना आलो, चिल में दिल भाई. कारण जास्त लांब आपल्याला जायचं नाही, त्याच्यामुळं बोला घाई करून काय अर्थ नाही. राईडला आलं, राईडची मजा पण घेता आली पाहिजे. नुसतं नाही की गाडी चालवलं आणि तिथं पोचलो. मजा घेतो आपल्याला इथून जायचं तर राईटला. जरा
एक मस्त टपरी भेटली ना तर एक भाई काय बोलतात ग्रीन टी वगैरे पिऊया किंवा ब्लॅक चाय, कारण चहा तर मी पियतच नाही. किती टाईम झाला नाही, काही वर्ष झाली असतील चहा वगैरे मी पूर्ण सोडलं, नाहीच पियत. सुरुवातीला प्यायचो चहा बिस्किट आणि सोबत, नंतर हे सगळं बंद करून टाकलं मी पूर्णपणे. त्याच्यामुळे बघूया चलो. कामाचं भाई सगळीकडे जोरदारच चालू आहेत रे, कामांचा काही विषयच नाही. हा रोड पण मस्त आहे, मजा येते जरा रोडला. तर राईट साईडला पूर्ण नदी आहे, जरा ओपन स्पेस बघू दे. सांग एक मिनटं मग दाखवतो. हे भारी लोकेशन आहे, एक नंबर. गाडी आहे का पट्टी? नाही नाही नाही, एक नंबर लोकेशन आहे, एक नंबर आहे. हे पूर्ण अशी आहे ना, हे इकडे बघा ही पूर्ण नदी आणि मस्ती आहे ना, लाईट आलं आहे सोयाची, एकदम भारी वाटतं. शांतपणे पाणी एकदम क्लीन आहे आणि या साईडला परत रेल्वेचा ट्रॅक आहे, भारी वाटतं आहे. पण ते कसं म्हणजे आता चिल में दिल, टाईम पाहिजे, घाई गाईत नाही, टायमिंगमध्ये पाहिजे. म्हणजे आलो मस्त रिलॅक्स केलं, बसलो, एक नंबर. हे बघा पूर्ण इकडे ही नदीच आहे, मस्त मस्त. जरा ग्रीनरी असली ना काय थंडावा पण राहतो आणि जरा गाडी चालवलं पण मजा येते. हे बघा बघितलं ना, आता 16 किलोमीटर झालं आहे फक्त आपल्या इथे इथून बाकी, आणि 29 मिनटं दाखवतो आहे. 48 किलोमीटर आपण जवळपास आलो घरपासून. पण भारी मजा आली इथपर्यंत. थोडंसं अंतर आहे, पोचू लगेच, म्हणजे अर्ध्या तासात पोचू. पण तिथे पोचू, दर्शन पण घेऊ. दर्शन घेतल्यावरती तुम्हाला लोकेशन पण सगळं दाखवतो कसं आहे काय. खूप बघितलं पण असं, म्हणजे बघितलं म्हणजे सर्वांना माहितीच आहे ते ना, असं नाही. बट आपण गेलो नव्हतो, बोलत जाऊ आणि आपल्या सबस्क्रायबरला पण दाखवू सगळ्याच गोष्टी ना. आपण गेलो बोल, सगळं प्रॉपर तुम्हाला दिसणारच आहे. हे गाव पण मस्त आहे, छोटंच आहे पण भरपूर आतमध्ये आहे रोडपासून. जर कोणाला यायचं तर गाडी पाहिजे किंवा यायला रिक्षा वगैरे तिथून पाहिजे आतमध्ये, नाहीतर मग चालत यायचं बोललो तर भरपूर आहे. रात्री तर एकदम शांतता असतं रोडला. या चलो बाय, चलो सध्या बंद करू, आपल्याला माहिती आहे. मग बघू बाहेर गेलो, असं लावून ठेवला. नेमकं कुठून टर्न आहे तो माहिती ना, म्हणून लावून ठेवला. बाकी रोड माहिती आहे मला. हे बघा आहेत ना जुन्या पद्धतीची घरं आहेत अजून इथे. हे स्ट्रक्चर वगैरे हे असं परत नाही आता. ओल्ड इज गोल्ड. एकदा संपलं काय संपलं. मस्त आहे. इथून वरतून रेल्वे जाते आणि खालून रोड आहे, जबरदस्त. त्या स्टार्टिंगला NS घेऊन आलतो ना, तेव्हा ट्यूबलेस टायरचा फायदा काय होता सांगतो. जेव्हा NS घेऊन आलतो ना, तेव्हा गाडी हलतंय का. नंतर इथं आल्यावर मला समजलं टायर पंक्चर आहे. म्हणजे अक्षरशः ती एकदम पाठीमागूनच पंक्चर झाली ती गाडी, ती इथपर्यंत आलती. आणि इथं आम्ही फोटो काढायसाठी थांबलो ना, तेव्हा ते लक्षात आलं. मग इथून पण पूर्ण तिकडे बाहेर पंक्चरवाला होता, तिथपर्यंत ती गाडी डबल सीटमध्ये गेली. डबल सीट मला वाटतं मृणाल आणि मी होतो, आम्ही दोघंजण होतो. असं आहे. त्याच्यामुळं ट्यूबलेस टायर तो प्लस पॉईंट होतो. ट्यूबच्या टायरची कशी, ट्यूबच्या हवा निघाली की गाडी बसली जागेवरती. 5.5 किलोमीटरवरून आहे ना तर लेफ्ट मारायचं आहे. टोटल तिथे आहे 8.6 किलोमीटर. म्हणजे आलो 17 मिनटं दाखवतं आहे. चलो बाय, चलो आलो, बाहेर आलो. दूधवाले थांबा. जवळच आहे, 3 किलोमीटर झालो. इथून समोरच आहे कुठून तरी तो लेफ्ट काय आहे, पण तो कळत नाही पटकन. हे बघायला लागते आपल्याला, कोण येतोय नाही येतोय. नाही तर डायरेक्ट आपल्याला घेऊन जाईल, दुसरं काय नाही. इकडून पण तेच आहे. चला हळू हळू हळू, कारण मेन हा हायवेच आहे ना, गाड्या स्पीडमध्ये येतात. टर्न मारताना बघायला लागतो सर्व. चलो 2.5 किलोमीटरवरून आता आहे लेफ्ट. हो आता नाही, आणि जायचं काय, थोडं लांबून जायला लागेल. सरळ पण हा रूट बघूया. चलो जाताना विचार करू त्याचा.
इथून कुठे कुठे नडाळ चौक, नंतर सरळ खोपोली, खंडाळा, पुणे सरळ. चलो आपल्याला जायचं आहे लेफ्ट. कुठला लेफ्ट आहे रे? खरं बघू दे, नाही जातो दुसरीकडेच. तर ते पंचायत मंदिर आहे ते कुठे आहे? पंचायत मंदिर कोण त्यांना माहिती आहे? आयला काय रे, इथं राहून यांचा काय उपयोग आहे माहिती नाही यांना. तर थांब पुढं जाऊ दे. पुढं काय उपयोग आहे यांचा इथं राहून, यांना माहिती नाही. इथलं तर आता चौक आहे, चौकचं लेफ्ट सांगितलं आहे. आता आतमध्ये मला वाटतं. अगं ते पंचायत मंदिरला जायचा रस्ता कुठून आहे? हां हां हां, तिथून समोर आहे का? ओके. हां, मग पाठीत लेफ्ट होता, आपण चुकून आलो, पुढं आलो. हे आपल्या माणसाला माहिती असते, बाहेर जे येतात ते बघ नुसती फक्त धंदा करण्याच्या हिशोबाने, बाकी कोणाला काय पडलेलं नाही. आईला इथून टर्न मारता मोठा एक गाड्या बघ कंटिन्यू चालू, कंटिन्यू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हायवेला हा प्रॉब्लेम होतो, हा लक्ष ठेवायला लागतंय. हे याचं शाळा पाणी येतो आपल्याकडलं नाही दिसत, त्याच्यात स्ट्रक्चरवरून तरी मला, आणि हिंदी बोलते बोलतात आपल्याकडला विषयच नाही. हे बाहेर त्यांची ही कंडिशन आहे. हा इथंच राईट आहे रे, आपण पुढं आलो, जायचं आहे. अरे ह्या गाव आईला इथून आहे काय रस्ता? हा काय करशील बाबू? आईला मी ते तिकडं ती ह्याची हे बघितली ती कंपनी, मी बोललो हा, आणि हा बोललो इकडं कुठेतरी कंपनीतच जाते रस्ता, त्याचं पटकन कळत नाही आतमध्ये जायला येतो एंट्रीवरून, समोरच आहे. अरे रे, हे रस्ता क्रॉस करणं एक मोठा गडबडच आहे बाई. इथं उभा राहून गेलो मी, पण ते कळलंच नाही ना. चला चला चला, हे टाकली आपण पण टाकू. हां, ह्याच्या आतमध्ये जायचं. इकडं गाव आहे का हे? बरेच जण येतात तिकडं, कारण फोटो मी बघतो ना बऱ्याच जणांचे, भरपूर जण असतात. अरे वा, इथून पण ट्रेन जाते वाटते. काम चालू आहे, गो स्लो, चाललो आरामात चाललो. पहिल्यांदा आलो आतमध्ये. हेच आहे की काय? हे कॉलेजमध्ये आलो, मला पण तेच नाही काय, यांची संस्था यांच्या आतमध्येच आहे. कसं काय रे? अरे हो, यांचे हे जे आतमध्येच आहे, जेम म्हात्रे चॅरिटेबल संस्था, हिमांशू दिलीप पाटील इंग्लिश मिडियम स्कूल नडाळ. ओके, स्कूलच्या आतमध्येच सगळं आहे काय मंदिराचं स्ट्रक्चर? ओके ओके ओके, असा विषय आहे. तर टू व्हीलर पार्किंग लावूया समोर. हे बघा, बघितलं बरोबर 9:30 वाजले. 9:30 इथं पोहोचलो, पण इथं बेस्ट आहे यांच्याकडनं. हे मला वाटतं आहे ना, यांचं संस्थेचं आहे ना, त्याच्यामुळं
एकदम पद्धतशीर होतं. बाहेरून काढलेले आहे बघा, पार्किंग पण लावली प्रॉपर. आणि यांची इथं मला वाटते ना इंग्लिश मिडियम स्कूल आहे इकडे येते, संस्थेचं नाव वगैरे. तर इथून जावे एंट्री करू. मी पण बघतो का नाही बघा, समोर टेम्पल हे दिसतच, मी पण बघतो आणि माझ्याबरोबर तुम्हाला पण दाखवूया. चलो, बाकी तर काय ना, हेल्मेट आहे, हेल्मेट सोडलाच इथं. गोप्रो काढा, परत ठेवा नको. बाकी पार्किंग वगैरे मस्त एकदम प्रशस्त आहे इकडे. इकडे 4 व्हीलरला पण एवढं आहे, सगळ्या गाड्या एकदम आरामात राहतात. आणि त्यांचं स्कूल आहे त्याच्यामुळं सगळं हे आहे, चांगलं आहे. सुषमा काय बघू दे, सुषमा वाचा. चप्पल स्टँडवर भाई चप्पल ठेवूया आणि हेल्मेट घेऊन आतमध्ये जाऊया. अरे मस्त नाही, आज सकाळपासून रायमिंग जाम जोडतात सगळ्या गोष्टींच्या. चप्पल स्टँडवर चप्पल ठेवूया आणि हेल्मेट घेऊन आतमध्ये जाऊया. पहिला हे सगळं करू, मग येताना आहे ना त्या चहा आणि काहीतरी नाश्ता वगैरे करूया. तर जाऊया सगळं. हे बघा, अरे वा एक नंबर. पायऱ्यांमध्ये पण बघितलं कसं याचा प्रॉपर व्हाईट आणि ब्राऊन ह्याचं पूर्ण स्ट्रक्चर आहे. आणि पहिलं मला वाटतं श्री साईबाबा मंदिर. चलो जरा वरती हेल्मेट ठेवू दे. मग ते काय होतं माहिती, हे एखादा एक वस्तू घेऊन आणि मग आहे ना ब्लॉगिंग करायला जमत नाही प्रॉपर. पूर्ण हात खाली असला ना का बरं. आता थांबा जरा आलो, जरा आसपासचा माहोल दाखवतो तुम्हाला काय आहे. हे चेक करा, हे इकडे समोर पार्किंग झाली पूर्ण त्यांची 4 व्हीलर. इकडे या साईडला बाईक्स, इकडून ही एंट्री. आणि हा इथे मला वाटतं यांचा हॉल आहे. इथे हे लग्न वगैरे पण होतं आहे बघा. आता यांचा प्रोग्राम दिसतोय काहीतरी, कारण हे सगळं सजवलेलं आहे. आणि इथून आलो, हे पहिलं साईबाबा मंदिर. असे सगळं इथे दिलंय. फोटो काढण्यासाठी मला कारण कॅमेरा वगैरे आहेत, त्याच्यामुळे बाहेरून तुम्हाला दाखवतो. जरा तिथं खाली गेलो ना, खालून फोटो बाहेरचं सगळ्याचं एकत्र बसतील आणि अँगल पण छान येतं. इथून कसं सगळं दिसत नाही. तर भिंतीवर पण बघितलं ना तर स्ट्रक्चर सगळे असे आहेत, कोरलेले म्हणजे बनवले असेल त्या, आणि त्या लावल्या सगळ्या प्लेसिंग त्याच्यावरती. आणि हे जे म्हात्रे चॅरिटेबल संस्था. चिक्की आहे राजगिऱ्याची प्रसादाला. आता आहे ना जरा तिथं हेल्मेट घेऊ. हेल्मेट तिथंच ठेवलं, जरा सगळं प्रॉपर आहेत ना. काढलं कसं आहे, जे वॉचमॅन काका होते ना त्यांना विचारलं का कसं आतमध्ये दिलं आहे फोटो काढण्यासाठी म्हणायचं. ते काय बोलले माहिती आहे का, ते बोलतात सेल्फी जे लोक काढतात ना त्यांच्यासाठी म्हणा हे समोरमध्ये फोटो काढू शकतो. म्हणलो आपलं काय ना कसं आता आलो एवढं सगळं दाखवते बाहेरून, आतून कसं एक एक म्हणजे आपली मूर्ती जी आतमध्ये ती पण दिसली ते बरं आहे ना. नाही बोलते काढा बोलते व्हिडिओ. चलो मी आधी पाया पडून घेतला, काढला नव्हता व्हिडिओ तर काढा बोलते. मग परत गेलो काढला, प्रसाद घेतला. जरा बाहेरून जाऊ, बाहेरून तुम्हाला सगळे दाखवतो. जरा फोटो काढू, एकटा असला ना का फोटो काढायचा होतो प्रॉब्लेम, असा विषय आहे. जरासा माहोल एन्जॉय करू सगळं राईडचा आणि मग जाऊया. काय ना दर्शन घेतलं जरा बाहेरून पण तुम्हाला दाखवतो. पण आता विषय काय माहिती का, जरा फोटो काढायला बघतो. फोटो आता आहे ना लाईट आहे या साईडून, इकडून जर काढायला गेलो ना तर पूर्ण सगळा ब्लॅक फोटो होईल. तर फ्रेममध्ये आणि खाली त्यांचा प्रोग्राम आहे ना, तर गेट बंद करून ठेवतो. खाली बघू जायला जागा आहे का, कारण की फ्रेम प्रॉपर ॲडजस्ट झाली पाहिजे. फोटो कोणतरी काढला पाहिजे. आपला स्वतःचा फोटो तर काही निघू शकत नाही.
बाकी ही प्रॉपर्टी काय असे हे ना, हे बघा हे पूर्णशी शेतात तिकडे बरं साईडने जे समोर तो मगाशी रेल्वेचा ट्रॅक दाखवला ना तो आहे आणि ती शाळा आहे. तरी तशी एरिया भरपूर मोठा आहे, तो असा लक्षात येत नाही पटकन. आणि ही मंदिरं अशी पाठवून दिसतात, सगळे स्ट्रक्चर सेम आहे सगळ्यांचं. आता कसं आहे त्यांच्या पेजला शिकायला आतमध्ये फोटो वगैरे आहेत ना, असं नाही. पण ते कसं होतं तिथं एखादी गोष्ट लिहिली आहे की फोटो काढणे शकता मनाही आणि आपण काढते ते बरोबर नाही वाटत. मी पहिले त्यांना विचारलं आणि मग व्हिडिओ काढलं. असं आहे. पोरं पण एकदम आत्र नाही हे बघा त्यांची मोठी गँग आहे. कारण आता आहे ना लवकर आपण लवकर आलो ना, म्हणून आता पब्लिक नव्हती आधी, आता यायला लागले सगळेजण. पोरं नुसतं धावतात बस. तर सगळं मावला या म्हणजे कोणतं झालं नसेल ना मस्त एकदम. आणि इथलं हे काय बोलतात तेरा यार, ती वाईब आहे ना, वाईब एकदम भारी आहे, मजा आली. आणि मस्त एकदम शांतता आहे, मेन ते आहे. आणि वरती गाव वगैरे आहे तो सगळा. आणि हा यांची खाली म्हणजे प्रायव्हेट प्रॉपर्टी, यामध्ये सगळं बनवलेलं आहे स्वतः. पण छान आहे, फेमस झालं मला. फोटो कोण काढत आता आपला मोठा प्रश्न तो आहे. खाली जायला पण वडापाव खाऊया, हेल्मेट ठेवू द्या. हेल्मेट सांभाळायचं ना हे एक मोठं टेन्शन आहे. बंद चालू आहे वडापाव. ऊन एवढं आलंय ना आता, झाले तो मसाला पण गरम गरम खायला झालंय. सावली नाही तर शेवटी ना तिथं होतो, तिथं आलंय ऊन सगळी, त्याच्यामुळे गाडी जवळ सावली आहे. बोललो इकडे येऊया, इथं येऊन बसलो. एवढंच घेतलं, पाव काय खात नाही मी पण. पण भारी आहे हालत. बघितलं तर घाम आला तिथं उभा राहून एवढा आहे ना, हेट लागली सगळी. आणि आता त्यात परत जॅकेट घालून गाडीवर परत काय वाटत नाही. पण नुसतं थांबलो ना की एवढे फोटो तिकडे काढायला नाहीच भेटला. कारण तो खालचा गेटच बंद केला आणि लाईट अशी आहे ना सध्या, त्या साईडून काढला ना तर पूर्ण ब्लॅक होतं, अपोजिट येतोय. तिकडूनच पाहिजे होतं. संध्याकाळी मस्त आलं फोटो. आता काय जाऊ दे, एकटा असल्यावर प्रॉब्लेम हाच होतो. फोटो वगैरे काढायला बोललो वडे खाऊ आणि जाऊया बोललो. आता बघितलं 10:15 वाजले, टाइमात परत जेवायला घरी. तिथं ना वडे दिले ना, चहा आहे ना, चहा देवी फ्री ठेवले. चहाचे पैसे नाही घेत, चहा किती पण घ्या. वडापाव तिथून घ्यायचा आणि चहा फ्री आहे तिथं. असं आहे. पब्लिक आज कसं सॅटर्डे संडे ना, आता पब्लिक यायला लागले. अजून दुपारपर्यंत असते पब्लिक. त्यांचं ते लग्न यावं गडबड आहे सगळी. चलो आता आहे ना वडे वगैरे खाल्ले. ते झालं तर पाणी देऊन घ्यायला पाहिजे. परत जा इकडे आलो, जाऊ दे म्हणजे रस्त्यात घेऊ कुठेतरी स्टोरी वगैरे बनवूया आणि जाऊया. बाकी आता घरी जाऊन हेच काहीच नाही विसरू. आणि संध्याकाळी ना हळदीला जायचं परत तिकडे मध्यामध्ये. तिकडचा सगळा परत प्रोग्राम आहे, दुपारी क्लास आहे. त्याच्यामुळे पटापट सकाळी लवकर आलो, पोहोचलो म्हणून नाही टायमाला आता घरी जाऊ. पण त्याच्यामुळे ठीक आहे. असं सगळं असं होतं. तुम्हाला आवडलं असेल थोडक्यात, कारण हे मला कधीपासून चालेल यायचं. आता गर्दी पण नव्हती, क्राऊड आत्ता यायला लागलं, मगापासून कोण नव्हतं. थोडक्यात मेन फोटो काय निघालात नाही माझा, कारण एकटा असलेला विषय तो होतं. जाऊ दे बोलतो फोटो तर विषय नाही. मेन आपली व्हिडिओ बनली झालं. आता उद्याचा प्लॅन बघू काय होते, निघूया. चलो झालं मस्त राईट, छोटीशी आणि मस्त. पंचेतन मंदिर भारी आहेत लोकेशन. कोण नसेल आलं तर नक्की या. आणि हे त्यांची इकडे ही स्कूल आहे इंग्लिश मिडियमवाले. थोडं आता बाहेर पडलो, ज्यूस वगैरे पिऊ आणि मग जाऊ. हे बघा हे वाले. आधी वाटलं अरे बोला स्कूलमध्ये आलो की रस्त्याकडं बघतो तर ही एकच प्रॉपर्टी यांची स्कूल आणि याची टोटल. आणि एकदम रोडला टचच आहे, काय यायला नाही लागत. 1 मिनटं फक्त 1 मिनटं पण जमते. आता हा बघा हा इथून रोडनीच आपण टर्न मारला का समोर पोहोचलो लगेच. इकडं काहीतरी यांचं हे कन्स्ट्रक्शनचं चालू आहे जोरदार. रोड बनवतात रोड. हे कसं पटकन लगेच बाहेर पडता येतं इथून, काय प्रॉब्लेम नाही. सोलो राईडला आहे ना, सोलो राईडला येते मजा. काय कोणतं टेन्शन नसतं. एकटा निघा, थांबत असलं का थांबा, चालवत असले का चालवा. पण विषय कुठं होतो, विषय होतो आपला मेन फोटो काढताना. व्हिडिओ तर आपण आपली गाडीची बनवू शकतो, स्वतःचे फोटो आणि व्हिडिओचा गडबड होतं काम, बाकी काय नाही. सोबत कोण असलं ना की कोणतरी कसं आहे काढतो, किंवा तो ट्रायपॉड आणायला लागतो. चलो भाई चलो, जायचं राईटला. खाली उतरल्यावर आहे ना कंटाळा किती पण येऊ दे, पण एकदा गाडीवर बसलो ना का परत तीच पॉवर आणि तीच एनर्जी येते बाई. चालू दे गाडी चालवत असलो ना किती पण चालू दे, काय वाटत नाही. म्हणजे एकदा स्टॉप झालो ना की थोडीशी एनर्जी डाऊन होते कुठेतरी. मग त्या एनर्जी फ्लोमध्ये असलो ना तर मग मजा येते. फ्लो नाही तुडलावा येतो.
तर आपण का नॉनस्टॉप गाडी भरपूर जाऊ शकतो. आपला स्टॅमिना चांगला आहे. 200-250 किलोमीटर मॅक्स तर नॉनस्टॉप जाऊ शकतो आपण, काय प्रॉब्लेम नाही. इथून निघालो आणि इथे रस्त्याच्या स्टॉपवरती आहे ना तिथे ज्यूस भेटणार. एवढं ज्यूस पिऊया आणि मग जाऊ. मग आता डायरेक्ट घरी थांबायला मँगो ज्यूस घेतोय आणि जाऊ. कारण तिथे काय आलं पाणी पण घेतलं ना मग कसं ते खाल्लं ना तेलकट घासावाला ड्राय झाला होता. ती डिहायड्रेशन बॅग आहे ना आपली ती घेऊन यायला विसरलो. कारण डिहायड्रेशन बॅगने बरं पडतं. गाडीवर पण ती वरती बॅगमध्ये टाकली ती काढायला पाहिजे. कारण ऊन असलं ना की उन्हाने कसं लगेच ट्राय करून टाकतो. ज्यूस पिऊ आता आणि निघून डायरेक्ट लगेच. हो झाला 15 डे. वा थँक्यू, एक नंबर. चलो आता निघालो. बरोबर आता वाजले 11:15 वाजलेच. पोहोचू 12पर्यंत आरामात. चला घाई नाही, एकदम चिल में दिला पण जातो. मस्त ज्यूस पिल्ला जरा. ज्यूस मला पियाला वाटतं भीती, कारण मला आहे ना कफ लगेच होतं ते थंड खाल्ल्यावरती. पण त्यांना ते इतकुसा बर्फ टाका बोललो, इतकुसा चवीपुरता. पण मस्त बनवलं. आधी बोललं लिंबू सरबत घेऊ, परत ते बोलले मँगो बनवलं. मँगो मस्त बनवलं. आपलं काय होतं दूध वगैरे टाकून ते छान झालं. थंडीत भीती तीच वाटते, बाकी काही नाही. चलो असू द्या. आता परत आपण आपल्या मार्गाला. थोडीशी एक स्टोरी वगैरे टाकली, पोस्ट केली इंस्टाला. आणि इंस्टाला पण फॉलो नसेल तर कोण करतं, इंस्टाला फॉलो करा. कारण इंस्टाला कसं आपलं डेली अपडेट असतो. कुठे चाललो आहे, काय तुम्हाला स्टोरी, सगळे बाकीचे अपडेट तुम्हाला इंस्टाला बघायला भेटतील. प्रथमेश पाटील ऑफिशियलला तिकडून फॉलो करा. ओके चलो आपल्याला जायचं लेफ्ट, पेण अलिबाग लेफ्ट. ह्या रोडला ग्रीनरी मस्त आहे, एकदम मजा येते. हिला 5च गेअर आहेत ना. त्या गाडीवर बसल्यावर थोडं बासकाला होतं. परत त्या गाडीने ह्या गाडीवर बसलं ना की असं वाटतं अरे एक गेअर अजून पाहिजे गाडीचा 6वा. असं होतं विषय. बावराबावरी होती, बावराबावरी. काय ना लवकर निघण्याचा एक फायदा बरा होतो. आता बघा आहे ना 11 वाजला. आता आहे ना जसं ऊन वरती येत चाललं ना तशी बॉडीची थोडी एनर्जी आहे ना ती कमी कमी होत जाते. आणि दुपारच्या टायमात नको. मग परत 3 बिनच्या नंतर आहे ना मग एकदम भारी वाटतं गाडी चालवायला. असा विषय आहे. त्याच्यामुळे सकाळी जेवढं लवकर निघता येईल ना कुठं पण राईड मोठी असेल तर एकदम बेस्ट. कारण 12 वाजेपर्यंत चांगलं अंतर कव्हर होतं. प्रॉपर गेलो आणि प्रॉपर चालवणारे असले ना तर मस्त अंतर कव्हर होतं. मग थोडंसं अंतर राहतं दुपारनंतर. मग थोडं आराम केला अंतर गेलो ना तरी पण होऊन जातं पूर्ण राईड. परत आपल्या रोडला लागलो. इकडं काय झालं आहे, थांबलेत मला वाटते. हे पण आपल्याकडे राईडला आलेत. मुंबईवाले गँग आहे. तेच ते आपल्या ब्रिजचा तो व्हिडिओ आधीचा बघितला नसेल ना तो पण ब्रिजचा व्हिडिओ बघा. कारण तो एकदा झाला ना की एकदम जवळ होईल. उरणवरून 1-1.25 तासामध्ये मुंबईवरून माणूस इकडं घरी म्हणजे अलिबागमध्ये. अरे फ्रूट्स आहेत पण काय बाईकवरती हाच प्रॉब्लेम. मग खाणार कसं. मागा कोण माणूस असेल तरी तो एक देईल आपल्याला तोंडात टाकायचं. एकटा असल्यावर सगळेच गडबड होते बाई. सगळ्या गोष्टी एकट्याच करायला लागतात. पण बदाम कोणते गिफ्टचे पॅकेट दिसतात बघा समोरचे इनोत. काजू बदाम नंतर अक्रोड असं सगळं आहे. आणू काय घेऊन येऊ काय येताना. त्याला आतमध्ये पण आहे. यांचं काहीतरी गिफ्ट चाललेलं दिसतंय. कुठल्या तरी कंपनीची गाडी आहे. आतमध्ये पिशव्या वगैरे पडलेल्या आहेत. आज सॅटरडे आहे ना त्याच्यामुळे सगळे आपल्याकडे जाणारे पब्लिक बरेच जण आहेत. भरपूर म्हणजे भरपूर आहेत पब्लिक आपल्याकडं. कारण हा रोड आहे ना मगाशी पण जाम होता आणि आता पण जामच आहे सगळा. मग MS-46 मुंबईवाल्याच गाड्या बघते. MS-03 ते बघा. MS-03 46 सगळी सॅटर्डे संडे सुट्टी आहे ना आता फिरायला झालीत. जाऊ दे काय जाऊ दे खालून घेतलं. हां हे इथं मागाशी ह्याच्यामुळं झालं होतं. काम चालू आहे रोडचं म्हणून पॅच. बरोबर आहे. मागाशी पुढून बघितलं ना म्हणून वाटलं ॲक्सिडेंट झालं. ॲक्सिडेंट नाही हे झालं होतं मला वाटतं. ह्याच्यामुळेच गर्दी होते. 101 किलोमीटर आपल्याला चाललो म्हणजे जवळपास इथून अलिबागवरून आपल्या जिराडवरून घाटकोपरला पोहोचलो. एवढं अंतर. इथं काय आलं झाले ठोकाठोकी नाही. काय विषय आहे.
नवीन गाड्या काढल्यात का काय तिकडं? नवीन गाडी मला वाटते. अरे वा, कॉंग्रॅच्युलेशन. थार घेतलंय कोणतरी. कॉंग्रॅच्युलेशन. कोणाच्या तरी घरी आज आनंद आहे जोरदार. आता जर ट्रॅफिक भेटली ना तर गडबड होणार आहे. सगळे पॅकच करून टाकलं आहे रोड. आपल्याला जावं लागत तिकडं, पलीकडं जाते म्हणून. आहे का जागा बघू दे. गॅपमधून जाऊ. हां, आपण लेफ्टने नको. त्यांच्या नादी लागून आपल्याला अडकाल होईल. बाबा रे बाबा, हे बघ धुळा बघ. शी 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 शी. हे डबल लाईन करून टाकले. कशी पुढची येतील गाडीवाले. चलो, आपल्याला जेवढं असेल तेवढं जाऊ. गाडीची हाईट वाढवली ना, ते जाम फायदा झालं. टाकताना विचार नाही करायला लागत पुढं. आता संपला रस्ता, तर पैसे संपले. आता काय नाही करू शकत. आता ना कसले फास्ट गेलो आणि आता सगळं वाट लागली. बेकार ट्रॅफिक जाम आहे. तरी बाईक म्हणून बरं आहे. कारवाले मला वाटते हालायचंच नाही जागेवरून. हया हया. आलोय तर खरं. खतरनाक ट्रॅफिक, खतरनाक. तिकडपासून लोक आहेत सगळेजण गावात. जाऊ दे, आपली वाय मार्गे गाडी. ए घुस आईला, इकडं अडकलेस. हे बघितलं कसं निघायला लागतंय. एवढं तर हालत खराब करून टाकली यार. एवढं मस्त आलो, हे बसनी वाट लावलंय. बघू दे काय हा विषय. पुढे रस्ता खाली आहे. त्या कोपऱ्यातून काय हे धुळीने सगळं रंगवून टाकले. खतरनाक रे. बाहेरचे आहे ना, खरंच नाद नाही रे बाबा. नको रा, वाकड्या तिकड्या पोचू दे. हेल्मेटमध्ये वाट लागली. $7500 BMW बबलू. BMW डब्लू नाही, बबलू. तर हा आला. खतरनाक ट्रॅफिक हा. तिथून मधलं इथलं शहाबाजपर्यंत रोड खाली होता. परत हे बघा, परत ट्रॅफिक लागले. तर परत पोहण्यावर न टाकत ना, तोपर्यंत हे असंच आहे. ए बाबा रे बाबा, हे झाडं जाम होत आली. शाबास. रोड हाय साईडने म्हणून गाडी निघते तरी, नाही तर मग थांबारच नको होतं. लक्ष ठेवायला लागतं. पटकन कोणतरी या आता इकडं लेफ्ट साईडला. जेवढं लक्ष जाईल तेवढंच लाईन आहे. पूर्ण लास्टपर्यंत तशीच लाईन आहे ना. खतरनाक खतरनाक खतरनाक. सॅटर्डे संडे आला ना का वाटत लागतंय. अरे नशीब बाईकने कळ भेटतं साईडने आणि गाडी आलो एवढं पटापट. नाही तर कुठंच थांबलो असतो. ते वडकलच्या पुढं पण नसतो आलो. एस टीवाले आले, आता थांबवायला लागेल आहे ना. BMW कडे लक्ष द्यावं लागतं जाम. लाईनमध्ये गाड्या, इकडून पण गाड्या, इकडून पण गाड्या. थोडी साईड द्या मला. थोडी साईड द्या, जास्त नको. गाडी जाईल एवढी साईड द्या. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हे बघा, आत्ता रिलॅक्स झालं रे बाबा. खतरनाक ट्रॅफिक लागलं. खतरनाक म्हणजे खतरनाक ट्रॅफिक.
साईडने जागा भेटली, आलो पटापट. गडबडीचे काम आहे. 4 व्हीलर त्याचे शेवटला होते ना, त्यानंतर मला वाटतं 2 तास इथंच जातील अलिबागला पोहोचेपर्यंत इथूनच. तर काय करूया, इथून जाऊया मधून शॉर्टकटनी, काय सरळच जाऊया. चल इथून आतूनच जाऊ, परत तिकडं नको अडके आतमध्ये असले ट्रॅफिक. तर हा कुठं चालला आहे, इकडं चालला आहे, इंडिकेटरला लाईट पण नाही जोरात. तर आतूनच जाऊ. त्यांचा स्कूलचा स्टँडअप दिसतो आज मला वाटतं. कारण किती जरी ते मला वाटते इथली पेदरची शाळा आहे ना, तिथला आहे त्यांचं सगळ्यांचं. किती जरी गर्ल्स बॉईज सगळेजण होते रेडी होऊन तिकडे, आय थिंक सो. आलो बाबा एकदाचे ट्रॅफिकशी धुंद. जिथं आपण 11:15 आधी पोचलो समजा, त्याला 12:15 झाले. 12 वाजलेच असते, 15 मिनटं इकडे तिकडं. ठीक आहे असं. चलो, हा टर्न काढलाय खरा, पण हा एकदम दिलाय चुकीचा टर्न, एकदम चुकीचा. म्हणजे तो बरोबर होता तिकडचा, इकडून हे एकमेकांच्या समोर येतात. एकदम गडबड आहे भाई. पोचलो बरोबर. तिच्या ट्रिप मीटरला बघितलं ना, तर 131 किलोमीटर रनिंग झाली जवळपास आपली. म्हणजे 132 पकडा, 1-2 किलोमीटर इकडे तिकडे, म्हणजे बरोबर 65 किलोमीटर आहे. म्हणजे जाऊन 130 किलोमीटर रनिंग. परफेक्ट आहे, परफेक्ट. आया चलो, हे बघा आहे ना, जस्ट पोहोचलो घरी. जवळपास 12:30 झाले. हे चेक करा, 12:30ला पोहोचलो बरोबर. तिथं ट्रॅफिक बघितली ना कसली होती, खतरनाक. वडकरपासून पुढं बेकार. अरे बाईक होती ना म्हणून प्रॉपर निघता आलं, पटापट आलो. आज मजा आली असेल, आलं असेल तुम्हाला पण मजा आजच्या व्हिडिओमध्ये, ते कमेंटमध्ये सांगा नक्की. कारण बऱ्याच दिवसांनी मोठं ब्लॉग झाला, कारण मोठं ब्लॉग लावला मुहूर्त लागलाच नव्हता. कारण मोठं ब्लॉगची मजा वेगळी आहे, ट्रॅव्हलिंगची. असेल आता आपण मध्ये सोलोमध्येच जाऊ. कारण कसं आहे, प्रत्येक वेळी सगळेजण सोबत असतील असं नाही होत. कारण ही आपली आवड आहे, प्रत्येकाला आवडते ना आवडते दुसरा विषय. ओके, तर आता संध्याकाळी परत ते तिकडे ह्याला जायचं आहे हळदीला. दुपारी आहे क्लास. आलो आपल्या बरोबर टाईममध्ये, थोडा आराम पण करतील, क्लासला जातील, संध्याकाळी तिकडे जातील. ओके, तर बाकी इथपर्यंत व्हिडिओ बघितात. व्हिडिओमध्ये काय चांगलं वाटलं नाही वाटलं नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉगमध्ये. आतासाठी बाय बाय.